सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया, खिलाओ बढ़िया. कोथळी जयसिंगपूर मार्गावर वाटमारीचा प्रयत्न, गाडी न थांबवल्याने दुचाकीस्वारावर हल्ला. उमळवाड हद्दीत सलग 2 रात्री अज्ञात 6 जणांचा धुमाकूळ, ग्रामस्थांमध्ये भीती, पोलिसांची रात्र गस्त सुरू. कोथळी जयसिंगपूर मार्गावरील उमळवाड हद्दीत सलग 2 रात्री अज्ञात 5 ते 6 जणांनी दुचाकीस्वारांना अडवून वाटमारीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. गाडी न थांबविल्याने एका दुचाकीस्वारासह त्याच्या मित्रावर काठी सदृश हत्याराने हल्ला करण्यात आला. या प्रकारामुळे कोथळी, उमळवाड व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित मार्गावर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्ताची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक 12 रात्री सुमारे 11 वाजता लक्ष्मीनगर ते उमळवाड दरम्यान वीटभट्टी समोरील पेरूच्या बागेजवळ कोथळीतील काही तरुण दुचाकीवरून गावाकडे येत होते. त्यावेळी मुख्य रस्त्यावर दबा धरून बसलेल्या 6 अज्ञात व्यक्तींनी त्याची दुचाकी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत तरुणांनी वेगाने दुचाकी पुढे नेत तेथून सुटका करून घेतली. संबंधित व्यक्ती चड्डी बनियन परिधान करून तोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेत असल्याचे तरुणांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री त्याच ठिकाणी जयसिंगपूरहून कोथळीकडे येणाऱ्या 2 दुचाकीस्वारांना अडवण्याचा पुन्हा प्रयत्न झाला. रविवारी घडलेल्या घटनेची माहिती असल्याने त्यांनी गाडी न थांबवता भरधाव पुढे नेली. यामुळे संतप्त झालेल्या अज्ञात व्यक्तींनी काठी सदृश हत्याराने त्यांच्या पाठीत व मानेवर फटके मारले. मात्र त्यांनी धाडसाने गाडी न थांबवल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेची माहिती मंगळवारी गावात पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलीस पाटील किरण खंडागळे व संजय नांदणे यांनी याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक गोरे यांनी नागरिकांनी सतर्क राहून संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाली आढळल्यास तातडीने जयसिंगपूर पोलीस ठाणे किंवा 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले. तसेच मंगळवारपासून रात्री 11 वाजल्यापासून कोथळी जयसिंगपूर मार्गावर नियमित पोलीस रात्र गस्त सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.